नमस्कार मंडळी. बघू शकता आपल्या फार्मचा रात्रीचा व्ह्यू. आपलं रात्रीचं जे काही नियोजन असते ते बघू शकता. आपलं गावरान कुक्कुटपालन आहे आणि आपण जे काही तुम्हाला दाखवतो ते आपली रियालिटी राहते. हे बघा, हे माझं घर आहे आणि आपला हा समोरचा शेड. आता शेडमधला तुम्हाला सर्व जे काही आपण घरगुती कुक्कुटपालन, ज्या कोण्याही लोकाला आवड आहे गावरान कुक्कुटपालनाची, आपल्या घरून आपला व्यवसाय कसा चालवायचा, तर त्याचं एक उदाहरण आणि आपल्या इथून कशी मागणी असते आणि आपल्या इथं लोक कसे, ते साध्या पद्धतीचं शेड आहे आपलं, काही त्रास नाही. आपल्या इकडे मोकळी जागा आहे, पाहू शकता तुम्ही. आता अंधार असल्यामुळे समोर तुम्हाला काही दिसत नाही इतकं, पण आपले जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण शेडचा आराखडा दिसून जाईल. आता बघा, शेडचं आपण दार ओपन केलं. रात्रीच्या वेळीला आपण पक्ष्याची जी काळजी आहे ती कशा पद्धतीने घ्यायची आहे ते आता तुम्हाला दाखवतो. कारण पावसाळ्याचे दिवस आहे, पुष्कळचे रोग हे पावसामध्ये पाण्याद्वारे येत असतात. आता हे बघा, हे पिल्लं बघा तुम्ही. आपण जो CLFचा बल्ब लावला आहे आणि आपले पक्षी कसे ॲक्टिव्ह आहे बघा तुम्ही. त्यांना स्वतंत्र बसायला एक आपण बांबूचा एक गाडी लावली आहे, त्याच्यावरती आपले पक्षी बसत असतात. आता एका कोंबडीमागे आपले इथं 25 ते 30 पिल्लं आहे, पूर्ण 30 पिल्लं आहे. आणि खाद्य आणि त्यांना आपण आता यांचा दिवस आहे 15वा, तर आपण त्यांना ब्रोटॉन हे लिव्हर टॉनिक दिलं आहे. आपण त्यांची खाद्याची जी कार्यक्षमता आहे ती टिकून ठेवण्यासाठी आणि त्यांची ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आपण त्यांना लिव्हर टॉनिक देत असतो. ब्रोटॉन हे लिव्हर टॉनिक अत्यंत प्रभावी आणि उपयोगी असते. पिल्लांना आपण 3 दिवस गूळ पाणी देत असतो. त्याच्यानंतर आपण लिक्झिन पावडर देत असतो 3 दिवस आणि त्याच्यानंतर आपण त्यांना ब्रोटॉन देत असतो आणि नंतर मल्टीव्हिटॅमिन चालू देत असतो. कारण मित्रांनो, लिव्हरचं आपण ब्रोटॉन दिल्यानंतर त्यांना जो काही लिव्हरवरती ताण येत असतो त्याची भरीव करण्यासाठी आपण त्यांना मल्टीव्हिटॅमिन देत असतो. आपण साध्या पद्धतीचं आपण गावरान कुक्कुटपालन आहे आपलं आणि आपण ह्या पद्धतीनंच गावरान कुक्कुटपालन करत असतो आणि आपल्या घरून चांगल्या पद्धतीचा आपण व्यवसाय करत असतो. आता बघू शकता ह्या कोंबडीला. आता परत आपण तुम्हाला दाखवत आहे की आपण कोणती कोंबडी अंड्यावरती मांडली आणि कशी पिल्ले ठेवली. आता बघू शकता तुम्ही, बघा पक्षी कसे ॲक्टिव्ह आहे. एक जरी झडप मारली एका कोंबडीनं तर पक्षी कसे ॲक्टिव्ह असते बघा. यांची क्वालिटी बघा तुम्ही, कसे पांढरशुभ्र पक्षी आहे आपल्या इथले आणि त्यांची ग्रोथसुद्धा बघू शकता तुम्ही. अवघे 15 दिवसाचे पक्षी आहे आपले हे. असे जर पक्षी कोणाला लागत असेल समोर तर आपण त्यांना अवेलेबल करू. फक्त आपली डिलिव्हरी अमरावती, अकोला, वाशिम आणि पुणे करता राहील. आणि त्याच्यानंतर जर कोणाला लागत असेल तसे त्यांनी कळवावे. आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला नेहमी येत असते. आता बघू शकता ह्या कोंबडीने पिल्ले काढले आहे. याची आपण अशी व्यवस्था केली आहे. आता अवघ्या आपण हिला एकच खुडूक कोंबडी होती, पण आपण अंडे अवेलेबल नव्हते, त्या कारणाने आपण हिला फक्त 10 ते 12 अंडे दिले होते. आता हे पाणी वगैरे तिने अस्ताव्यस्त केलं आहे गुळाचं. हे सर्व स्वच्छता आपण करत असतो याची, बघू शकता तुम्ही. कारण मित्रांनो, स्वच्छता करणं आवश्यक आहे. आता तुम्हाला आपण आपले शेडमध्ये पक्षी दाखवत आहे कशा पद्धतीचे आहे. हे बघा, सर्व पक्षी आपले
वरती बांबूवरती बसलेले आहे. हा बघा आपला ब्रीडर खाली आले आहे, थोडा मस्ती करते, त्या कारणानं आपला आता लगेच तो वरती जाईल. पहा आता तुम्ही स्वतः आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तो बघा ॲक्टिव्हपणा पहा त्याचा. हे आहे गावरांची खरी ओळख. आपलं साधं गावरान कुक्कुटपालन आहे आणि आपण घरीच करतो. बघा तो आता उडी घेईल, बघू शकता तुम्ही त्याचा देखणेपणा, त्याचा रुबाब, त्याची टेल क्वालिटी. बघा तो आता उडी घेईल वरती. कारण आजारी पक्षी हा कधीही खाली बसत नाही मित्रांनो. हा बघा गेलेला आहे आता वरती. आणि जी आपली माजरानं कोंबडी पकडली होती तिला वरती बसता नाहीत मित्रांनो. आता ही बघा हे कोपऱ्यात बसली आहे आपली एक गावरान कोंबडी. आता तिला आपण वरती बसू. ही बघा आता आपण हातात घेतली आहे तिला. चांगली रिकवर झाली आहे आणि तिला कोणताही त्रास नाही. फक्त वरती बसायला तिला थोडीशी अडचण होते. पण पाहूया, चांगली रुबाबदार कोंबडी आहे आपली आणि अंड्यावरती आहे मित्रांनो. तिचा चेहऱ्याचा लालपणा पाहू शकता तुम्ही, तिचे डोळे वगैरे. आणि चांगली गावरान कोंबडी आहे आपली आणि अंडी चांगले भरपूर देत असतात. तिचा पंखाचा घेर पाहू शकता तुम्ही. हे बघा आपले पूर्ण गावरान पक्षी. आणि आपण इकडं अंड्यावरती मांडली आहे एक कोंबडी. ही कोंबडी आपण मांडली आहे मित्रांनो. आता तुम्हाला अंधार आहे इथं डब्यामध्ये त्याच्यानं दिसत नाही. पण काही लोकांना, आपल्या सबस्क्राईब मित्रांना माहीत आहे का आपण कोणत्या कोंबड्या अंड्यावरती मांडत असतो. तर मित्रांनो असं रात्रीचं नियोजन असतं आपल्या शेडमधलं. ती कोंबडी बघा. आता त्या कोंबडीचे आणि ह्या कोंबडीचे आपण पिल्लं एकत्र दिले, त्यामुळे ते पिंजऱ्याच्या भोवताल घुमत आहे. काही दिवसानं तिचा तो घुमण्याचा प्रकार आहे तो मिटून जाईल आणि ते आपली निवारा करेल आजूबाजूला शेडच्या आणि लवकरच ते पण अंड्यावर येईल. तर मित्रांनो असं आपलं गावरान कुक्कुटपालन आहे. तर ह्या वेळेला आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. आभारी आहो तुमचे.